सज्ज झालाय आणि नितीन आणि त्याच्या साथीनं मंदार ही जोडी पहिलाच बॉल इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न इन टू द गॅपने या चेंडूला मात्र फेकून दिलेले शॉट थर्ड मॅचच्या रिझनमध्ये यस डेफिनेटली आणि निघून जाईल सरळ चौकारामध्ये कन्वर्ट होईल इथे आल्यात या चेंडूवर 4 धावा चौकार पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरनं सज्ज झालाय यावेळेस मात्र पुन्हा एकदा खालच्या पट्ट्यातील लेन होती अबे फ्रॉम द बॉडी चांगल्या पद्धतीची लेन यावेळेस मात्र बॅटर बीट होत असताना मात्र पाहायला मिळाले आणि डॉट बॉलच्या स्वरूपाने हा चेंडू इथे कंप्लीट झालाय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत इथे जगदीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल जरूर पहिल्या चेंडूवर चौकार आला मात्र दुसऱ्या चेंडूवर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून एक चांगला चेंडू इथे मात्र त्याने डिलिव्हर्ड केला गेला यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक एक चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केला जातोय आणि बॅक टू बॅक नितीन सोमनच्या विरोधात चांगली गोलंदाजी कारण आई गावदेवी शिरवली हा संघ या विभागातील एक दादा संघ म्हणून या संघाची ओळख आहे आणि तो संघ आपल्याला बॅटिंग करत असताना मात्र पाहायला मिळतोय जगदीश पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग बॉलिंग ट्रॅकवर मात्र पाहायला मिळतोय षटकातील जर पाहिलं तर चौथा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर जगदीश या बॉलवर मात्र कट करण्याचा प्रयत्न केला इंटू द गॅपने चेंडूला मात्र फेकून दिलं गेलं शॉट थर्ड मॅचच्या रिझन मधून हा चेंडू देखील निघून जाईल सरळ सीमारेषा पार या मॅचचा हा दुसरा चौकार 4 धावा थँक्यू सो मच एका बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी शिरवली आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं गेलं तर गावदेवी स्पोर्ट कोलोशी एकाच विभागातील हे दोन संघ एकमेकाच्या विरोधात कारण मैत्रीपूर्व लढत आणि क्रिकेटचा हा संघर्ष आपण देखील मात्र मैदानात पाहू शकतायत जगदीश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कनं अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर आणि खूपच दूर पंच इंटरेस्टेड आहेत आणि व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्येत निश्चित भर आणि धावसंख्या ही पलकावरती पाहू शकाल 9 अंकावरती षटकातील जर पाहिलं तर आतापर्यंत गोलंदाजाने 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट केला आणि धावसंख्या ही पलकावरती 9 अंकावरती पाहायला मिळते पहिलं षटक P1चं आहे आणि पहिल्या P1च्या षटकामध्ये नितीनच्या विरोधात तुम्ही गोलंदाजी करतायत यावेळेस मात्र पुन्हा एकदा अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर आणि त्यामध्ये नितीन सोमन हा बॅटर मात्र स्ट्रगल करत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलच्या स्वरूपाने हा चेंडू इथे कंप्लीट झालाय आणि 5 चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या ही पलकावरती 9 अंकावरती मात्र पाहायला मिळते शेवटचा चेंडू असेल आणि निर्णायक चेंडू असेल या चेंडूवर जर पाहिलं तर नितीन एक तगडा प्रहार खेचण्याचा प्रयत्न इथे केला जाईल का हे मात्र पाहायला मिळेल का यावेळेस मात्र तगडा प्रहार केला जातोय इझिली डन अँड लुक ॲट दिस डिस्टन्स इट्स आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावा थँक्यू सो मच शिवसाई स्पोर्ट वंजारपाडा संघाचा एक प्रतिनिधी आपण देखील समालोचन कक्षामध्ये किंवा आयोजकांशी एक संपर्क साधायचा आहे शिवसाई स्पोर्ट वंजारपाडा आपला एक प्रतिनिधी इथे लगेच संपर्क साधायचा आहे षटक संपलंय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा आलेख 15 अंकावरती एक तगडा प्रहार जबरदस्त क्वालिटी हिट मात्र पाहायला मिळाला नितीन सोमनच्या बॅटमधून आणि नितीन सोमन जर प्रत्येकी चेंडू रडारमध्ये दिले तर तो त्याला आउट ऑफ द पार्क सीमावर्ती क्षेत्राच्या बाहेर पाठवेल त्यामध्ये मात्र कुठल्या पद्धतीची तील मात्र शंका नाही कारण सातत्याने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट आणि व्यावसायिक क्रिकेट हा खेळाडू मात्र गाजवून सोडलाय तो नितीन सोमन आपण देखील मात्र नॉट एक एंड मात्र पाहत आहेत मंदार यावेळेस मात्र प्रथमतः स्ट्रायकर एंडकडे गेलाय संदेश गोलंदाजी ट्रॅक पण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क पण सज्ज झालाय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून मात्र त्याला करावी लागेल कारण जर पाहिलं तर समोरच्या बाजूने एक तगडा संघ आहे आणि त्याचे विपक्ष तुम्हाला इथून चांगल्या गोलंदाजीचे पृथ्वीकरण हे मात्र करावं लागेल यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन झालं एक धावी मात्र बलकावरती जॉईंट होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळते एकच धावेन मात्र समाधान व्यक्त करून धावसंख्येचा आलेख इकडे पुढे सरकवला जातोय जाऊन पोहोचतोय तो बलकावरती तब्बल 16 अंकावरती षटकातील जर पाहिलं तर पहिला बॉल इथे मात्र कंप्लीट झाला नितीन सोमन पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे आहे चांगल्या पद्धतीची खेळी त्याच्या माध्यमातून यावेळेस मात्र वन्स अगेन अनदर बिग हिट दॅट इज अ मॅक्सिमम षटकार 6 धावा
यावेळेस जर पाहिलं तर संदेशच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार नितीनच्या माध्यमातून घेतला जातोय आणि चेंडूला फेकून दिले जाते सरळ सीमावरी क्षेत्राच्या बाहेर. आणि जर पाहिलं गेलं तर षटकातील 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. धावसंख्या जर पाहिली तर ती 22 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर नितीन हा बॅटर लहरतोय भरतोय आणि आपल्या संघासाठी एक तगडी आणि चांगल्या पद्धतीची क्वालिटी फलंदाजी ही मात्र करतोय. कारण त्याने जवळजवळ 2 चौकार आणि 2 तगडे प्रहार हे मात्र त्याच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाले. तो नितीन पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे सज्ज झालाय. गोलंदाज संदेशला इथून चांगल्या पद्धतीचं गोलंदाजी करावी लागेल कारण नितीनच्या विपक्षात गोलंदाजी करणं तितकंच सोपं आहे. नितीन पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी स्पेशल दडपण हे मात्र पाहायला मिळते आणि हा चेंडू इथे व्हाईट बॉलच्या स्वरूपाने डिलिव्हर्ड केला गेला आणि व्हाईटच्या मदतीने पाहिलं तर धावसंख्या ही TBC आकड्यावरती मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा जर पाहिलं तर गोलंदाज संदेश आपल्या बॉलिंग मार्क पण सज्ज होत असं मात्र पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र आडवा बॅटनं चेंडूला फेकून दिलं गेले ओव्हर द मिड विकेट सीमारेषा पार. तगडा क्वालिटी ब्रँडेड प्रहार षटकार 6 धावा. जबरदस्त बॅटिंग ही मात्र पाहायला मिळते. नितीन जर पाहिलं गेलं तर चांगल्या पद्धतीचे तगडे आणि षटकार हॅट्रिक देखील मात्र ही पाहायला मिळते नितीनच्या माध्यमातून. तो नितीन पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपरला आहे. मॅचची गोल्डन विकेट घेण्याची संधी आणि नितीन याला मात्र जंबूच्या अस्त्राला परतावा लागेल. या मॅचची गोल्डन विकेट बॅक टू द आउट. नितीन इथे मात्र बाद होतोय. खेळाडू आउट. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. थँक्यू सो मच. नीलेश शेलका हा मैदानात मात्र दाखल होत असताना मात्र पाहायला मिळते. शेर वापस गया लेकिन 1.25 शेर या पर मैदानात तुम्हाला मात्र दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतो. नीलेश हा बॅटर आपण देखील मात्र पाहू शकाल आणि धावसंख्या ही फलकावरती जाऊन पोचली तब्बल 29 अंकावरती. षटकातील जर पाहिलं तर आतापर्यंत योगेशने 4 चेंडूचा खेळ कंप्लीट केला आहे आणि 4 चेंडूच्या अखेरीस एक तगडी धावसंख्या फलकावरती लावण्याचं काम आई गावदेवी शिरवली संघाने मात्र केलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाज संदेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर हे 2 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल ते देखील मात्र पाहायला मिळेल संदेशच्या माध्यमातून. संदेश आपल्या बॉलिंग मार्कवरनं सज्ज झाला आहे. लेफ्ट हँडर बॅटरच्या विपक्षात गोलंदाजी करणं या मैदानावर तितकेच सोपं राहणार नाही कारण चौफेर बॅटिंग करण्याचं मात्र हे मैदान आहे आणि त्या मैदानावर मात्र लेफ्ट हँडर बॅटर म्हणजे संभावना पोटेन्शियल नैसर्गिक मदत ही मात्र लेफ्ट हँडर बॅटरला असते आणि निलेश शेलकाच्या माध्यमातून कशा पद्धतीची फलंदाजी ही पाहायला मिळते या 2 चेंडूवर मात्र पाहूयात. निलेशच्या विपक्षात जर पाहिलं तर संदेश हा गोलंदाज यावेळेस मात्र आला होता कार्पेटेस आणि जबरदस्त फटका कन्वर्ट केला गेला. 1चा कॉल आहे आणि 1चा कॉल इथे मात्र परिपूर्ण केला जातो. 1च्या मदतीने धावसंख्येचा आलेख 5 चेंडूच्या अखेरीस जाऊन पोचला फलकावरती तब्बल 30 अंकावरती. षटकातील जर पाहिलं तर शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीचा खेळ केला जातोय हे मात्र पाहायला मिळतो कारण मंदार जाधव आणि निलेश ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. मंदार जर पाहिलं तर तब्बल 1 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केला गेलाय. 1 चेंडूचा खेळ त्याने मात्र खेळला गेलाय. तो मंदार पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. पुन्हा एकदा मंदार आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं संदेशच्या विपक्षात. यावेळेस मात्र मंदारच्या विपक्षात देखील आक्रमण केले जाते आणि मंदारने या चेंडूला फेकून दिलं गेले सरळ ओव्हर द मिड विकेट सीमारेषा पार. या मॅचचा हा तगडा षटकार 6 धावा.
सो मच. एक नृत्य देखील मात्र आपण पाहिलात. दरम्यान जर पाहिलं गेलं तर षटकातील आतापर्यंत 6 चेंडूचा खेळ ते कंप्लीट झालाय आणि 2 षटकाच्या अखेरी जर पाहिलं तर धावसंख्या 36 या आकड्यावरती. एक सुंदर भक्तिगीत देखील मात्र आपण ऐकलात. कारण संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, पत्थर तो पूछते लोग इसलिए क्योंकि विश्वास केला एक इंसान नहीं मिलता. आणि इथून जर पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीची टोटल ही मात्र फलकावरती पाहायला मिळते आणि धावसंख्या ही 36 या आकड्यावरती पाहू शकाल. षटकातील जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सचिन हा गोलंदाजच्या ट्रॅकवर इथे मात्र पाहू शकाल निलेश आणि त्याची विपक्षात जर पाहिलं तर सचिन यांच्यातील द्वंद्व, यांच्यातील मतिपूर्ण लढत आणि यांच्यातील एक कडा संघर्ष, कडा मुकाबला, जुगलबंदी ही मात्र पाहायला मिळेल. जर पाहिलं गेलं तर मागील वर्षामध्ये टुर्नामेंट झाली, आपण देखील मात्र पाहू शकाल. या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज राहिलेला हा खेळाडू आहे सचिन. इथून जर पाहिलं तर अलाउन द कार्पेटर्स आणि 2चा कॉल इथे आहे आणि 2चा कॉल सहजतेने इथे कंप्लीट केला जातोय. कारण जर पाहिलं गेलं तर पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि जर पाहिलं तर रनिंग चांगल्या पद्धतीची आहे. गुड रनिंग बिटवीन 2 विकेट बाय बोथ बॅट्समन आणि 2 धावा इथे कंप्लीट करून धावसंख्येचा आलेख 2 ने पुढे जाऊन पोहोचलाय फलकावरती तब्बल 38 या अंकावरती. षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ इथे मात्र गोलंदाज सचिनने कंप्लीट केला गेलाय. 5 चेंडूचा खेळ कशा पद्धतीचा कंप्लीट पाहायला मिळेल हे देखील मात्र पाहूया. यावेळेस मात्र चेंडू लॉंग स्टॉप रिझनला कव्हर करेल का मात्र क्षेत्ररक्षण आहे. चांगल्या पद्धतीच्या क्षेत्ररक्षण केलं, चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलंय आणि जर पाहिलं तर एक ही धावसंख्या फलकावरती अधोरेखित करण्याचं काम देखील इथे परिपूर्ण झालंय. वाईट प्लस 1 धाव, धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचेल फलकावरती तब्बल आपण पाहू शकाल 40 या अंकावरती. पुरुष गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या मार्कवरनं सज्ज होत असणं मात्र पाहायला मिळतोय. पहिला बॉल त्याने कंप्लीट केला गेलाय. यावेळेस मात्र आडवा बाट न केल्याचा प्रयत्न, नो चान्स फॉर द फिल्डर. हा चेंडू देखील निघून जाईल सरळ ओव्हर द रोप, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. आला या मॅचचा चौकार, 4 धावा. जिंदगी में हम चाहते हो आसानी से नहीं मिलता मेरे भाई, क्योंकि जिंदगी का यही सच है मेरे भाई, हम भी वही चाहते वो आसानी से नहीं मिलता. आणि इथून जर पाहिलं तर गोलंदाजाला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. कारण धावसंख्येचा आलेख हा फलकावरती 44 अंकावरती जाऊन पोहोचलाय आणि षटकातील जर पाहिलं तर 2च चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 4 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र सचिनच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाला. मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द मॅचचा सिरीज पटकवणारा हा गोलंदाज आणि त्याच्या विपक्षात इथे मात्र आक्रमण केले जात आहे आई गावदेवी शिरवली या संघाच्या माध्यमातून. मंदार यावेळेस मात्र स्टेट ऑफ द ग्राउंड गोलंदाजाच्या दस्तकाला मस्तक देऊन 1 बाउन्स ओव्हर द रोप, हा चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. या मॅचचा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. चांगल्या पद्धतीची मात्र बॅटिंग इथून मात्र पाहायला मिळते आणि चांगल्या पद्धतीची फलंदाजी इथून आई गावदेवी शिरवली या संघाच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाही आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर नो मॅच लँडमध्ये मात्र चेंडू पडतोय. चांगले प्रयत्न इथून क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून मात्र केले गेले. 2 धावा या मात्र परिपूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या ही फलकावरती तब्बल अर्धशतक इथे मात्र झाले. 50 ही धावसंख्या फलकावरती मात्र पाहायला मिळते आणि चांगल्या पद्धतीची मात्र बॅटिंग इथून मात्र केली आहे आई गावदेवी शिरवली या संघाच्या माध्यमातून. आणि षटकातील जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ सचिनच्या माध्यमातून कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र पाहूयात. सचिन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरनं सज्ज होत असणं मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा चेंडू जर पाहिलं तर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फेकून दिले जाते. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी फंबलिंग आणि त्याचं रूपांतर पुन्हा झालंय 2 धावेने आणि 2 धावेने जर पाहिलं तर धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचली आहे फलकावरती तब्बल 52 22 अंकावरती 52 अंकावरती आपण पाहू शकाल. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर काय घडते काय बिघडते हे मात्र पाहूया. सचिनच्या गोलंदाजीतील शेवटचा बॉल.
सचिन पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग मार्फतनं शेवटच्या बॉलवर बॅटच्या आणि बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपरली झालं नाही, मात्र थोडीशी पंबलिंग आणि तिचं रूपांतर चौकारामध्ये नाही होत, मात्र 2 धाबा इथे सहजतेने कंप्लीट केल्या जातात. आणि 2 धाब्यांनी जर पाहिलं तर 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 54 1. घेऊया एक छोटीशी विश्रांती, दिजेल संधी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. इथून जर पाहिलं तर तगडा प्रहार केला जातोय आणि धावसंख्येचा आलेख देखील फलकावरती पाहायला मिळाला तब्बल 54 अंकावरती. छत्री पावसाला दाबू शकत नाही, मात्र पावसात थांबण्याचं धाड असं मला नक्की देऊ शकते. तसे तुमचा आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. आणि इथून जर पाहिलं तर तुमचा आत्मविश्वास, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा गोलंदाजाला एकवटावा लागेल आणि धावसंख्येचा आलेख तुम्हाला रोखावा लागेल, कारण 3 षटकांच्या अखेरीस 54 धावसंख्या फलकावरती मात्र पाहायला मिळाली. शेवटचं षटक आहे आणि गोलंदाजाला चांगल्या पद्धतीचा कमबॅक हा करावा लागेल. जयेश हा गोलंदाजच्या ट्रॅकवरनं सिरीज झालाय आणि धावसंख्येचा आलेख 54 अंकावरती पाहू शकाल. पहिला बॉल यावेळेस मात्र स्टेट ऑफ द ग्राउंड आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत हा चेंडूला फेकून दिलं गेले सरळ सीमारेषा पार. क्वालिटी तगडा ब्रँडेड प्रहार षटकार. निलेश यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची मात्र बॅटिंग पाहायला मिळते. एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं गेलं. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न इथे सफल झालाय की काय? यस, वन्स अगेन चेंडूला फेकून दिले जाते सरळ, चेंडूला फेकून दिले जाते सरळ सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार एडिट घेण्याची संधी आहे. निलेशच्या माध्यमातून एक तगडे प्रहार इथून मात्र केले जात आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये आलाय आणि जर पाहिलं गेलं तर चेंडूला 1 बाउन्स फील्ड केल्या जाते, मात्र 2 धाबा या सहजतेने मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढ होईल आणि धावसंख्येचा आलेख 2 ने पुढे जाऊन पोहोचलाय फलकावरती तब्बल 68 अंकावरती. षटकात जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ गोलंदाजाने कंप्लीट केलाय आणि इथून जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. 3 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केला जातो हे देखील मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण देखील मात्र पाहू शकाल. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर, दडपण, प्रेशर इथे मात्र पाहायला मिळते आणि व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्येचा आलेख देखील मात्र पाहायला मिळतोय. 59 अंकावरती मात्र धावसंख्या ही मात्र पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 3 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जातो हे देखील मात्र पाहूया गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील मात्र केला गेला. एकचा कॉल आहे, एकचा कॉल इथे मात्र परिपूर्ण केला जातोय. थोडीशी फंबलिंग आणि त्याचं रूपांतर पुनश्च एकदा निश्चित भुगतावं लागेल आणि येथे 2 धाबा या कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या तब्बल 61 अंकावरती जाऊन पोहोचले, 71 अंकावरती मात्र जाऊन पोहोचले. आणि जर पाहिलं तर षटकातील आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि 4 चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर 71 ही धावसंख्या फलकावरती मात्र पाहू शकाल. शेवटचे 2 चेंडू कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केले जातात हे देखील मात्र पाहायला मिळेल गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. जयेश पुनश्च एकदा 5वा बॉल. यावेळेस मात्र आडवा बॅटनं मिस्टामिक स्टोक आहे, झेल घेण्याची संधी आणि इथे मिळाली विकेट. मिस्टर निलेश एलका बॅक टू द डगआउट. विकेट मिळते खेळाडू बाद. थँक्यू सो मच. आपण देखील मात्र पाहू शकाल
षटकातील जर पाहिलं तर 5 चेंडूचा केला आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावसंख्या ही फलकावरती तब्बल तगड्या स्थितीमध्ये मात्र पाहायला मिळते. 71 ही धावसंख्या फलकावरती मात्र पाहू शकतायत आणि षटकातील जर पाहिलं तर 5 चेंडूचा केला आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल निर्णायक चेंडू असेल आणि निर्णायक चेंडूवर जर पाहिलं तर नवीन बॅटर रोशन बोमटे हा बॅटर मैदानात दाखल झालाय. शेवटचा बॉल यावेळेस मात्र तगडा पार ओव्हर द लॉंग लेग सीमारेषा पार या शेवटच्या बॉलवर आला हा दर्जेदार षटकार. 6 धावा. चांगल्या पद्धतीची मात्र धावसंख्या आजच्या स्पर्धेत जर पाहिलं तर हाय स्कोर आहे. 75 ही धावसंख्या फलकावरती मात्र 77 ही धावसंख्या मात्र फलकावरती पाहायला मिळाली. आणि लहानपणी जर पाहायला गेलं तर 2003चं विश्वचषक आठवलं तर रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे की काय असा एक प्रश्न नक्कीच उद्भवायचा. मात्र आई गावदेवी शिरवली अ संघाच्या बॅटरच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे की काय प्रत्येक बॉलला सीमा परिक्षेत्राच्या बाहेर फेकण्याचं काम हे बॅटरने केले आणि धावसंख्येचा एक तगडा आलेख मात्र फलकावरती मात्र पाहायला मिळाला आणि धावसंख्या ती पाहायला मिळते 77 अंकावरती. 78 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. घेऊया एक छोटीशी विश्रांती, येऊया मैदानात परत आणि देऊया एक डीजेला संधी. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. हॅलो, थँक्यू. जशा प्रकारे छोट्या मुलीचे ते उत्कृष्ट नृत्य परिवेशन पाहायला मिळाला. पुन्हा मी डीजेला संधी देतो आणि कॅमेरामॅनला सुद्धा सांगू इच्छितो तर टॉस बॉक्सकडे जरा लक्ष द्यायचं आहे कारण सुंदरसं नृत्य परिवेशन मिस प्रियल आणि मिस पूर्वी यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळणार आहेत. चला पुन्हा एकदा टॉस बॉक्सवरती मिस प्रियल आणि पूर्वी प्लीज कम ऑन द स्टेज. बघूया सुमधुर नृत्य परिवेशन सुमधुर गाण्यावरती. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. हॅलो हॅलो आजच्या दिवसाचं देखील पाहायला गेलं तर या ग्राउंडवरती हायेस्ट स्कोर 77 धावाचा पाठलाग करण्याकरिता उतरणार आहेत दोन्ही सलामी फलंदाज. मैदानामध्ये देखील 78 धावा काढावी लागणार आहेत. बिलकुल 24 बॉल्स रिक्वायर्ड रन फ्रॉम 78. 78 धावांचा आवश्यकता आहे. कारण मिस्टर नितीन सोमन यांचा बॅटबंद देखील मात्र मला वाटते 26 धावा ते एकट्याने फटकावलाय. 77 धावांचा योगदान या ठिकाणी एकूण टोटल 78 धावांचा पाठलाग देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. जसा प्रकारे नितीन सोमन मिस्टर मंदार मिस्टर निलेश त्यानंतर रोशन एक उत्कृष्ट फलंदाजी विश्लेषण या ठिकाणी कहाणी घडवलाय. एक इतिहास रचला गेला या ग्राउंडवरती. आज तिसरा दिवस आहे आणि पहिला राऊंडचा शेवटचा सामना आहे. 78 धावांचा पाठलाग करावी लागणार आहे.
चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. राहुल स्पोर्ट्स भातानेपाडा आणि साई माऊली तेलपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये स्थित राहा. 77 धाब्यांचा पाठलाग हा अगदी करायचा आहे. आफ्टरनून सेशन मध्ये आपण पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. वसई आदिवासी क्रीडा संघ अंतर्गत गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 51-17 माजी आमदार चषक 2025 मध्ये अगदी अजितजी पवार आणि तदनंतर आपण पाहू शकाल निरुपमजी चॅटर्जी राजूभाई यांना आपण ऐकलत मायक्रोफोनवरनं. 77 धाब्यांचा पाठलाग हा यशस्वी रीतीने तेव्हाच होईल जेव्हा तुमची सुरुवात ही कणखर होईल. स्कोर ऑफ द विकेट खेळलाय, चांगला फटका लॉफ्ट केला या चेंडूला. पॉइंट रिझन वरनं चेंडू अगदी फील्ड केला जाईल इन मुवमेंटला. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केला जात आहे तोपर्यंत या 2 धावा अगदी स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत. दोन्ही फलंदाज सचिन बुजाडा आणि तदनंतर मिस्टर विकास भावर या दोन्ही फलंदाजाला आपण पाहू शकाल. तर निलेश शेलका गोलंदाजी ट्रॅकवर अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. मागील वर्षाचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ज्याने बायसायकल उचलली होती तोच फलंदाज स्ट्राईक एंडवर आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने यावेळेस चांगली लाईन कट करत चेंडू सरळ निघून गेला. तो सचिन बुजाडा अगदी आपण पाहू शकाल. मागील वर्षामध्ये पहिला खेळाडू ठरला गेला वसई आदिवासी क्रीडा संघाच्या माध्यमातून बायसायकलवर बसणारा आणि यंदाच्या वर्षामध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय राहील की नाही, कारण की एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग हा अगदी करायचा आहे. आणि या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होत असताना अगदी स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 4 अंकांवर कट केले. या चेंडूला फ्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल झाला. चेंडू थर्डमान रिझन मध्ये हलकंसं फंबल होतंय. बागअप करीता क्षेत्ररक्षक येत आहेत आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल धावी स्कोर कार्डवर जॉईंट होत आहे. व्यासपीठावर अगदी आपण पाहू शकाल जीबीएम ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय मयूरजी कुडू यांना आपण पाहू शकाल. त्यांच्या समवेत वसई आदिवासी क्रीडा संघाचे अध्यक्ष प्रकाशजी जाधव आहेत. त्यांच्या समवेत रुपेशजी पागी. या संपूर्ण स्पर्धेची धुरा एक क्वालिटी स्टँडर्ड सर्व काही हाताळताना ओहो एका हातामध्ये झेल टिपलाय. ऐसे कॅच लपकते नाही तो चिपकते है. विकेटचं झाले ते पतन. फलंदाज बाद. खूप कमी वेळ होता या झेलकरिता. फक्त आणि फक्त हात मांडला आणि हातामध्ये हा चेंडू विसावलाय. दोन्ही लाडके व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय कमलाकरजी जाधव आणि दामोदरजी शेळका ही A1 जोडी. वेलकम बाबा, आपल्या दोघांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि थँक्यू सो मच मर्जी कुडू. आपण या स्पर्धेला गाठभेट दिली त्याकरिता खूप खूप धन्यवाद. त्यांच्याच माध्यमातून मॅन ऑफ द मॅच करिता ज्या सुंदर अशा ट्रॉफीज आपण पाहू शकाल ते मयूरजी कुडू या ठिकाणी दाखल झालेत. स्कोर कार्ड अक्षवांना दर्शवताच जाऊन पोहोचलंय. 5 रन्स ऑन अ कार्ड 5 अंकांवर हे धाव फलक. प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. ओहो वन साईड लावून तर राईस खेळण्याचा प्रयत्न कट करत चेंडू सरळ निघून गेला. निलेश शेळका एक अनुभवाचा भंडार असणारा खजिना असणारा गोलंदाज. चांगल्या पद्धतीने कटर बॉलचे युजेस केले गेले आणि योग्य पद्धतीने ही पहिली गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय उल्लेखनीय राहिली. एक षटकाचा खेळ समाप्त. 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. पाठलाग करायचा आहे 77चा. आता इथून हा पाठलाग यशस्वी रीतीने होईल की नाही. 78 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग यशस्वी रीतीने होईल की नाही हे सुद्धा पाहणे योग्य आहे. घेऊया एक ब्रेक. ब्रेक नंतर राजूभाई यांचा आवाज. थँक्यू. दुसरा षटक आहे प्रगतीवरती देखील. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलक झाले ते 5 बिनबाद. 78 धावांचा पाठलाग. पहिल्या षटकांची समाप्ती. मात्र 18 चेंडू आहे प्रगतीवरती देखील आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये एक ते सांगतात ना पहाड जैसा स्कोर की ओर अग्रसर होना पडेगा. तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करावी लागणार आहे. प्रयत्न परमेश्वर आहे तर प्रयत्न करावी लागणार आहेत मोठ्या फटक्यांचा. आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर जसा प्रकारे फील्ड या ठिकाणी देखील सजवलं गेलं. गोलंदाज रोहित अगवार यांच्या माध्यमातून लगभग 7-8 कदमचा रनअप घेऊन राईट आर्म राऊंड द स्टॅम्प राईट हँड फलंदाज करीता होईल सुसज्जित.
गुडलँड डिलिव्हरी ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न, पंच अचूक पंचगिरी पाहायला मिळाला, दर्शवलाय वाईटचा इशारा. एक अभांतर धाव देखील स्कोरबोर्डवरती जॉईंट होईल. तर अभांतर धावाचं सयनी अभांतर धावाच्या मदतीने एकूण धाव फलक स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचेल 6 या अंकांवरती. 6 ऑन द स्कॉट विदाउट लॉस. दुसरा षटक देखील प्रगतीवरती. पहिला चेंडू वाईट आला, ऑफ साईडला कट केला गेला. लॉंग ऑफ रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कार्पेटचा सहारा घेऊन चेंडू ट्रॅव्हल करतोय उचलून फील्ड करेपर्यंत. इथे मात्र दुहेरी धाव परिपूर्ण. गुड आणि बिनिंद विकेटचा परिचय पाहायला मिळाला. 2 धावा परिपूर्ण झाले दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी काढण्यात आले. तर दुहेरीच्या सहाय्याने दुहेरीच्या मदतीने एकूण धाव फलक जाऊन पोहोचतोय 8 या अंकांवरती. 8 ऑन द स्कॉट धाव फलक आतापर्यंत. तर पोटेन्शियल आहे फलंदाजमध्ये, प्रयत्न करावी लागणार आहे, टायमिंग व्यवस्थित ठेवावी लागणार आहेत. आता हुकशॉटचा प्रयास पण चेंडू जातोय मागच्या दिशामध्ये, थोडासा गफलती पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण यांच्या माध्यमातून चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतील 4 धावा. चौकार. नजर हटी दुर्घटना घटी म्हणून सांगितलं जातोय का हमेशा लक्ष ठेवावी लागणार आहेत, प्रयत्न करावी लागणार आहे. थोडंसं चूक झाली, चेंडू गेल्या सीमारेषा पार 4 धावांकरिता. तर स्कोरबोर्डमध्ये देखील वाढोतरी झाले. स्कोरबोर्ड एकूण 4 धावाचं सयणी, एकूण धावफलक झालेत ते 12. 12 ऑन द स्कॉट. दुसरा षटक प्रगतीवरती आहे. एकूण 2 चेंडूचा खेळ परिपूर्ण झालेत. बॉल नंबर 3 चेंडू हवामध्ये. या ठिकाणी देखील मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक आहे खाली. या ठिकाणी कॅल्क्युलेशन अचूक असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा झेल घेता आला नाही आणि चेंडू फील्ड होईपर्यंत या ठिकाणी गुटाणी बिनिंद विकेटचा परिचय दिला दोन्ही फलंदाज. अशा प्रकारे दुहेरी धावा परिपूर्ण. तर दुहेरीचे सयणी एकूण धाव फलक जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवरती देखील 14 या अंकांवरती. 14 ऑन द स्कॉट. जशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं मिस्टर रोहित यांनी. विकेट किपर, शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मिडिकेट, डीप स्क्वेअर लेग तसेच शॉर्ट फाईन लेग. रिझर्व्हमध्ये एक क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलेत. दोन्ही फलंदाज मिस्टर सचिन आणि संदेश यांच्या माध्यमातून आतापर्यंत एक प्रयत्न सुरू आहे. 78 धावांचा पाठलाग करावी लागणार आहे. दरम्यान चेंडू पडतोय राऊंड स्टॅम्प, राईट हँड फलंदाज करिता. वाईट द स्टॅम्प चेंडू जातोय स्किट करून क्षेत्ररक्षक यांच्या हातकडामध्ये कुठल्याही प्रकारचा धाव नाही, डॉट असा दर्शवल्या गेल्यात. आतापर्यंत या षटक विश्लेषण. पहिला चेंडू वाईट, दुसरा 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती आले 4 धावा आणि चौथा चेंडूवरती 2 आणि 5वे चेंडू डॉट. अशा प्रकारे अजूनही 2 चेंडूचा खेळ देखील या षटकमध्ये बाकी आहे. तर महत्त्वपूर्ण आहे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय देखील पाहावे लागणार आहेत. आता मात्र टायमिंग, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन रिजनमध्ये मस्तकावरती दस्तक, चेंडू जाते 1 बाउंड सीमारेषा पार, मिळतील 4 धावा. खणखणीत चौकार. थँक्यू. यानंतर दुसऱ्या राऊंडचा सामना खेळवला जातील. तर पहिला सामना भाताने पडा बसेस बेलपाडा या दोन्ही संघ तयार राहायचा. एकूण धावफलक झाले तर दुसरा षटक देखील प्रगतीवरती आणि एकूण धावफलक झाले ते 18. 18 ऑन द स्कॉट. दरम्यान चेंडू पडतोय राईट आर्म राऊंड स्टॅम्प, राईट हँड फलंदाज करिता. चेंडू हवामध्ये मिस टायमिंग शॉट ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे खाली पण कॅल्क्युलेशन परफेक्ट नाही, त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा झेल होण्याची शक्यता नाही. चेंडू सुलून फील्ड करेपर्यंत या ठिकाणी देखील गोल्डन बिनिंद विकेटचा परिचय दर्शवलाय पंचांच्या माध्यमातून. षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोण धावफलक 19. 19 ऑन द स्कॉट. सेकंड ओव्हर डिसमिस विदाउट लॉस. तिसरा षटक देखील प्रगतीवरती आहेत पण षटक सुरू होण्यापूर्वी देतो डीजेला संधी. ऐकूया सुमधुर गीत. येणारा 12 चेंडूमध्ये देखील 59 धावांचा पाठलाग करावी लागणार आहेत. पण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ कनेर मिस्टर आदेशजी पाटील यांचा आवाज. 12 balls 59 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना बराच मागे राहिलाय. या सामन्यामध्ये परिपूर्ण जर पुढे यायचं असेल तर इथून जे कॅल्क्युलेशन आहे ते थोडंसं चुकलंय, कारण की एक मोठी धावसंख्या होती आणि सुरुवातीमध्ये जे पॉवर प्लेचं षटक हाताळलं ना निलेश शेळका याने ते अतिशय सुंदर होतं. त्या पॉवर प्लेमध्ये धावा गेल्या आणि कंटिन्युअसली जो आपण पाहू शकाल प्रेशर आहे ना तो रिक्वायर रन रेट स्कोर कार्डवर अगदी आलाय. सचिन आहेत अजून सुद्धा मैदानाच्या दिशेने ते प्रयत्न करत आहेत, परंतु या प्रयत्नांमध्ये तेवढं सक्सेसफुली जाताना पाहायला मिळत नाहीये. इथून कन्सिस्टंटली मोठे फटके मारावे लागणार आहेत. कट करण्याचा प्रयत्न, स्लाइस करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये विसावला जाते. डॉट बॉलची सांगता
पॉईंट रिझन 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉर्ट कव्हर पॉईंटला निलेश शेळकर अगदी आपण पाहू शकाल. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक स्थित केला गेला आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल रोशन याला लॉंग ऑन रिझन मध्ये मंदार आहेत. वायडिश कॉकॉर्नर रिझन मध्ये सचिन याला आपण पाहू शकाल. वायडिश मिड विकेट रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक डीप थर्डमॅनला घेतला गेलाय कारण की त्या दिशेने अगदी लॉंग स्टॉप रिझन हलकसं पुढे आहे. म्हणूनच अगदी हे कॅल्क्युलेशन रिक्स घेण्याचा प्रयत्न या स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर प्रसाद पाटील या गोलंदाजाला आणलंय. चांगल्या पद्धतीने अगदी फलंदाजी झाली. नावासाजेसा असा खेळ आई गावदेवी शिरवली संघ. जो परफॉर्मन्स झाला होता ना तो सुरुवातीच्या या सत्रामध्ये जेव्हा आयोजन झालं होतं मोरिया 11 चव्हाणपाड्याच्या मैदानावर, तिथून सुरुवात मिळाली होती या संघाला. परंतु तदनंतर थोडंसं स्ट्रगल हे वाढलंय. हा ट्रॅगर होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलकासा बॅटची स्निक लागली आणि तदनंतर हलकासा बॉडी लाईनला हा चेंडू आदळला गेलाय. सिंगल धाव येईल. एक धावेनिशी मात्र यावेळेस कॉन्फिडन्स वाढणार नाहीये. ग्राउंडेडली न जाता तुम्हाला इथे हवाई सफर कन्सिस्टंटली करावे लागणार आहेत. दुपारच्या सत्रामध्ये भाईजी पागी पुन्हा एकदा जॉईन झाले, त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम मान्यवर हस्ते आमचा लाडका प्रेक्षक राजा मैदानाच्या सभोवताली आकुडाप्याच्या लेंथला ऑन साईडला खेळलाय. शॉर्ट ऑन फुलचा फटका सचिन बुजाडाच्या बॅटमधनं. दर्जेदार स्ट्रोकची निवड. ये दिल मांगे मोर, ये टीम मांगे मोर. 6 स्कोरकार्ड आतापर्यंत बोर्डवर या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलंय. 27 रन्स ऑन कार्ड. 27 अंकांवर हे धाव फलक पाहायला मिळतंय. चांगला फटका होता. आकुडाप्याच्या लेंथला अगदी बॅकफुटला सुसज्जित होते. हलकीशी लेंथ चुकले आणि त्यावर पनिशमेंट सचिनच्या बॅटमधनं. मनगट स्ट्रॉंग आहे. नॅचरली हिटिंग हे सातत्याने पाहायला मिळतं या खेळाडूकडनं. इनफिल्डच्या वर्ण फोर्स केले जाता. स्कोर ऑफ द विकेट खेळलाय. चांगला फटका लॉफ्ट झालाय. इन मुवमेंटला चेंडूने ग्रिप चेंज केली परंतु चेंडू सरळ निघून गेलाय. इनटू द डीप कव्हर पॉइंट रिजन. मिळतील धावा 4. चौकार. वन 31 अंकांवर धावफलक या चौकाराच्या मदतीने कन्सिस्टंटली मोठे फटके हे मारायचे आहेत कारण की रिक्वायरमेंट रेट बराच 28.50च्या घरामध्ये आहे. पण एकदा मोठा फटक्याचा मारण्याचा प्रयत्न. यस्टॅनच्या वर्ण अगदी चेंडू ट्रॅव्हल झाला. षटकाची झाली ते समाप्ती. 31 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 78 धावेंचा पाठलाग होतोय. आता येणारे चेंडू आहे 6 आणि 6 चेंडूंमध्ये जे लक्ष इथून असणार आहे 47. 6 balls remaining, 47 required to win. खूप मोठं आव्हान आहे. 6 चेंडूंमध्ये कन्सिस्टंटली जरी मोठे फटके मारले ना तरी सुद्धा या धावा होऊ शकत नाही. परंतु काय एक्झॅक्टली इथून माइंडसेटने उतरतील दोन्ही फलंदाज. आतापर्यंत या शेवटच्या षटकामध्ये 47 धावेंची आवश्यकता आहे. यानंतर राऊल स्पोर्ट्स भातानेपाडा आणि साई माऊली तेलपाडा या दोन संघादरम्यान लढत अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे जिथे टॉस वॉन झालेत. साई माऊली तेलपाडा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळेल तर टॉस वॉन झालेत राऊल स्पोर्ट्स भातानेपाडा हा संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता प्रशांत सुतार या गोलंदाजाला आणले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जिथून अगदी आपण पाहू शकाल परिपूर्ण होप सारल्यात. सचिन याला स्ट्राईकवर आणलं जात आहे. मागील वर्षामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स गावदेवी स्पोर्ट्स कोलुशी संघ अगदी रनरअप ठरला गेला होता या स्पर्धेमध्ये. सचिन भुजाडायला आपण पाहितलं मॅन ऑफ द सिरीज बायसायकलचा हकदार. परंतु आलेला एक प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे आणि या नवीन चॅलेंजला तुम्ही कसे सामोरे जाता हे तुमची सांघिक कामगिरी आणि वैयक्तिक कामगिरी या दोन्ही कामगिरीने मात्र ठरत असतं. डाऊन द लेग आहे. सागर टोपे अगदी दर्शवतात इट्स अ वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईन होईल ज्याने मात्र विजय आणि पराभवचं अंतर अगदी कमी होत आहे. खूप मागे राहिलेत. 78 धावेंचा पाठलाग व्हायचा होता. जवळजवळ 19.50ची सरासरी प्रत्येक षटकागणिक ही गाठायची होती. दुसऱ्या फेरीमधील सामना क्रमांक 2 असेल जिथे साई स्पोर्ट्स उसगावचा संघ मोरिया 11 चव्हाणपाडा संघाशी खेळताना पाहायला मिळेल. असा दुसरा सामना असेल. ऑन साईडला खूप चांगला फटका. रडारमध्ये हा चेंडू होता परंतु अगदी उशिराने ही फटकेबाजी पाहायला मिळते.
हे फटके अगोदर येणं खूप महत्वाची भूमिका होती क्योंकि दिल्ली बहुत दूर रह गई. 6 6च्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 39 39 या अंकांवर धावफलक कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंच इंटरेस्टेड आहेत. वाईटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईन होईल आणि धावफलक 40 या अंकांवर 40 रन्स ऑन अ कार्ड. दुपारच्या सत्रामध्ये आमचा लाडका प्रेक्षक राजा मैदानाच्या दिशेने अगदी वळालाय. त्या सर्वांचं स्वागत असेल. कंटिन्युअसली अगदी या तिसऱ्या दिवसांमध्ये त्यांची सुद्धा उपस्थिती ही अनिवार्य. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने तगडा प्रहार. जाता जाता काहीतरी अगदी आपण पाहू शकाल दाखवण्याचा प्रयत्न सचिनच्या माध्यमातून. आणखी एक बिग ब्लास्ट, बिग षटकार. 6 धावा. आणि या 6च्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 46 या अंकांवर 46 रन्स ऑन अ कार्ड. चांगला फटका होता. ऑन द राईज खेळले आणि समोरच्या दिशेने खेळत असताना फटके उशिराने आलेत. जर अगोदर सुरुवात झाली असती तर या सामन्यामध्ये खूप काही वेगळं पण अगदी पाहायला मिळालं असतं, परंतु उशिराने आलेत. ऑन साइडला पुन्हा एकदा कणकर फटका आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल. मंदार जाधव यांना बीट करून चेंडू सरळ निघून गेला. वाईडिश कॉर्नर, सीमारेषा पार. मिळतील धावा 4. रन्स चौकार. चौकार येतोय. 51 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 2 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण. खूप मोठं राहिलंय हा फरक, परंतु चांगली फलंदाजी सचिन करून दाखवत असताना पुन्हा एकदा आखू टप्प्याच्या लेंथला पिक केलं. पिक करत असताना ऑन साईटला फेकून दिलं. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मॅक्झिमम 6. थँक्यू. आणि या षटकाराच्या मदतीने सचिनच्या वैयक्तिक 51 धावा. सचिन बॅट दर्शवायचे चहू बाजूने. मागील वर्षामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार या स्पर्धेमध्ये बायसायकलवर बसताना पाहायला मिळाला. स्ट्रोक मध्ये अगदी कन्व्हिन्सिंगपणा, परंतु जो कॉन्फिडन्स होता ना की विजयाच्या दिशेने घेऊन जाईल, तो कॉन्फिडन्स हलकासा मागे आहे. म्हणून क्रिकेटमध्ये आपण सातत्याने म्हणतो ना की एका हाताने कधीही टाळी वाजणार नाहीये. तुमची सांघिक कामगिरी ही खूप महत्वाची आहे. आणि हे पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं 18 चेंडूंमध्ये 51 धावा. आणि वसई आदिवासी क्रीडा मधील हे आहे 15वं. ते आले सचिन बुजाडाच्या बॅटमधनं. सुंदर फलंदाजी. खोलवर लेंथ आणि यावेळेस आपण पाहू शकाल या इनिंगची, या डावाची सुद्धा झाली आहे समाप्ती. परंतु कौतुक करावं लागेल सचिन याचं इनिंगचं. अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि ही झुणूक आहे, ही चमक आहे या खेळाडूची. एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर एक चांगला परफॉर्मन्स. अर्धशतकी खेळी आली, परंतु अगदी ही अर्धशतकी खेळी संघाच्या विजयाकरिता अगदी घेऊन जाऊ शकली नाही. आणि परंतु हार्ड लक असेल, परंतु खूप चांगला परफॉर्मन्स सचिनच्या माध्यमातून सागर टोपे अप्रिशिएट करतायत या इनिंग्सला. सो नेक्स्ट मॅच त्वरित ऑन असेल. दुसऱ्या फेरीला लगेच सुरुवात होणार आहे, जिथे अगदी राहुल स्पोर्ट्स भाताने पडा आणि